त्याची सुरुवात मस्त असा गरमागरम चहा पिऊन होती आणि सोबतच पिल्लूला सांभाळून, कारण की हिला सांभाळायला इतके जण आहे ना तरी पण तिला मीच पाहिजे असते. त्यानंतर बाहेर थोडासा पाऊस झाला होता आणि पावसानंतर वातावरण तर एवढं छान झालं होतं ना, बास कधी सगळीकडे असं वाटत होतं की पावसाळ्यातला पाऊस आहे की काय, मस्त हिरवळ वाटत होती सगळीकडे. त्यानंतर बाबांना फोटो काढायला अजिबात आवडत नव्हतं आणि आता फोटो काढायला लागले ना की ते पहिलं त्यांच्या नातीला घेऊन उभं राहतं आणि म्हणता माझ्यासोबत फोटो काढ. आता मावशीचे पण 2-3 फोटो काढायचे होते पण ही मला काही काढू देत नव्हती, त्यामुळे मग पटकन 2-3 फोटो काढून घेतले. आता माहेरी यायचं हेच सुख आहे, म्हणजे आयता चहा आणि आयतं जेवण, आणि हे तर माहेरचंच सुख आहे, माहेरीच भेटू शकते हे सगळं. त्यानंतर मला जायचं होतं मऱ्या मातेकडे, त्यासाठीच मी हे 2-3 फुलं तोडले. आईच्या घराच्या शेजारीच मऱ्या मातेचं मंदिर आहे आणि माझी या देवावरती खूप खूप श्रद्धा आहे. आजपर्यंत मी जे तिला मागितलं ना ते तिने मला दिलं आहे आणि आता पण मी तिच्यासाठी थोडीशी मागणी मागून आले की मला काहीतरी दे, आणि ते जेव्हा पूर्ण होईल ना तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करत, सोबतच माझ्या बाळाच्या दीर्घ आयुष्यासाठी सुद्धा मागणी घातली. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.